तुमच्या मोबाईलवर बॉसचा फोन आला, तुम्ही घाईघाईने तो उचललात आणि पलीकडून आवाज आला तुमच्या मित्राचा। आता तुमचा मित्र बॉस सोबत आहे की बॉसची फोन मित्राने पळवला हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, पण खरं तर यातलं काहीच घडलं नसेल। हा करिश्मा असेल एका अँड्रॉइड ॲप्लिकेशनचा। हे ॲप्लिकेशन वरवर जरी गमतीदार वाटत असलं तरी सुद्धा याचा वापर गुन्हेगारही करू शकतात अशी भीती व्यक्त होतीये। बघूया एक स्पेशल रिपोर्ट। एक ॲप्लिकेशन जे ठरू शकतं धोकादायक। तुमच्या मोबाईलवरून होऊ शकतो धमकीचा फोन। तुमच्या मोबाईलवरून कुणीही करू शकेल छेडछाड। हा जमाना स्मार्टफोनचा आहे। जवळजवळ प्रत्येकाच्या हातात तुम्हाला स्मार्टफोन, टॅब दिसतात। गुगलच्या अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टीममुळे तर मोबाईलवर असंख्य ॲप्स फुकट डाउनलोड होतात। यातलंच हे एक ॲप्लिकेशन आहे। या ॲप्लिकेशनमुळे तुम्ही कॉलर आयडी म्हणून कोणताही नंबर सेट करू शकता। त्यानंतर तुम्ही कोणालाही फोन केलात की तुमच्या क्रमांकाऐवजी सेट केलेला नंबर समोरच्या मोबाईलवर डिस्प्ले होतो। आता आपण या ॲप्लिकेशनवरनं कॉल केला आहे आणि या ॲप्लिकेशनला कॉल केल्यानंतर जी कॉलर आय डी समजा तुमचा नंबरच तुमच्या याच्यावरती सेट केलेला आहे आणि तो सेट केलेला असताना तीच कॉलर आय डीची तुमच्या मोबाईलवरती डिस्प्ले होते। आपण बघू शकतोय की हा माझा फोन नंबर आहे आणि माझ्या नंबरवर मीच कॉल करतोय असं दिसतंय। म्हणजे एक प्रकारे ही चीटिंगच झाली आहे आणि ही उत्कृष्टरित्या कोणालाही समजू शकणार नाही अशा पद्धतीनं ही चीटिंग करता येते। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अशा प्रकारचं हे ॲप्लिकेशन म्हणजे खरंच धोकादायक आहे। कुठल्याही प्रकारची फसवणूक ती आर्थिक असू देत की क्रिमिनल असू देत या ॲप्लिकेशनद्वारे होऊ शकते। त्यामुळे तातडीनं अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनवर बंदी आणण्याची गरज आहे। हे ॲप्लिकेशन अतिशय धोकादायक आहे, कारण धमक्या देण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी किंवा अगदी कुणाचीही छेड काढण्यासाठी सुद्धा याचा गैरवापर केला जाऊ शकतो। आर्थिक गुन्हेगारीमध्येही हे ॲप वापरलं जाऊ शकतं। मात्र दुर्दैवानं आपल्या देशाच्या सायबर लॉनुसार ॲप्लिकेशन्स ब्लॉक करता येत नाहीत। त्यामुळे सध्या तरी यावर बंदी घालणं अशक्य असल्याचं पोलीस मान्य करतायत। यामध्ये निश्चितच असे जर कोणी स्वतःचे आयडी चेंज करून जर केला तर यामध्ये कुणाची फसवणूक होऊ शकते किंवा कुणाला धोका पोहोचू शकतं। खरं तर हे धोकादायक ॲप्लिकेशन गुगलशी संपर्क साधून बंद केलं जाऊ शकतं। मध्यंतरी सर्व्हरवरील माहिती पुरवण्यावरून ब्लॅकबेरीलाही आपण देशाचा कायदा स्वीकारायला भाग पाडलं होतं। त्याच पद्धतीनं या ॲप्लिकेशनवर बंदी आणण्याची गरज आहे। गुन्हेगारांच्या हातात पडलेलं हे स्मार्ट कोलीत लवकरात लवकर काढून घेणं आवश्यक आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।